आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स। इंटरनेट आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनलाय। आता आपल्या प्रत्येकाच्याच हातामध्ये स्मार्टफोन असल्यानं अगदी 24 तास आपण इंटरनेटशी जोडलेलो असतो। याशिवाय सोशल मीडिया, विविध वेबसाईट, कम्युनिकेशन ॲप्स या माध्यमातून स्मार्टफोनचा वापर न करणाऱ्यांचाही इंटरनेटवर राबता असतोच। यातच अलीकडे डिजिटल वॉलेट, इंटरनेट बँकिंग यांचा वापर करण्याकडे कल वाढलाय। पण या सगळ्यामध्ये ऑनलाईन सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो। ऑनलाईन सुरक्षिततेसाठी इंटरनेटवर आपली कोणती व किती माहिती सार्वजनिक होत आहे याची खबरदारी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे। तुम्ही जर 24 तास देखील ऑनलाईन असाल तरी देखील तुम्ही तुमची माहिती आणि डेटा सुरक्षित नक्कीच ठेवू शकता। यासाठी काही साध्या आणि सोप्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे। पासवर्ड संरक्षण। पासवर्ड ही तुमच्या सर्वच इंटरनेट अकाउंटची चावी आहे। त्यामुळे सोशल मीडियावरील सगळ्याच अकाउंटचे, ईमेलचे किंवा नेट बँकिंगचे पासवर्ड हा इतरांच्या हाती पडणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। यासाठी सहजासहजी ओळखता येणार नाही असा पासवर्ड ठेवणं आवश्यक आहे। अनेक जण आपल्या सर्व प्रकारच्या इंटरनेट अकाउंटसाठी एकच पासवर्ड वापरतात। पासवर्ड लक्षात ठेवणं सोपं जावं यासाठी हा नक्कीच तुमचा प्रयत्न असतो। परंतु हा पासवर्ड इतरांना माहीत पडला तर तुमच्या अन्य खात्यांवरील माहिती ही चोरली जाऊ शकते। त्यामुळे पासवर्ड शक्यतो स्वतंत्र ठेवावेत। शक्य असेल तेव्हा तुमच्या प्रत्येक अकाउंटची द्विस्तरीय पडताळणी अर्थात 2 स्टेप व्हेरिफिकेशन पद्धतीचा फायदा घ्यावा। अशा व्यवस्थेमुळे अन्य व्यक्तींना तुमच्या खात्यांमध्ये घुसखोरी करता येत नाही। 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा सर्वात साधा मार्ग म्हणजे इंटरनेट खात्याच्या पासवर्ड खेरीज एक व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईलवर पाठवण्यात येतो। यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी नवनवीन क्रमांक मिळतो व तुमच्या स्मार्टफोनवर येणारा क्रमांक कोणालाही समजू शकत नाही। एनॉनिमस ब्राउझिंग। अनेकदा तुमचे जीमेल खाते सुरू असताना गुगल सर्च व अन्य कोणत्याही संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या ईमेल सोबत तुमची वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी जमा होते। विशेषतः गुगल सर्च अशी माहिती साठवून घेत असतं। वापरणाऱ्याच्या आधीच्या सर्चनुसार त्याने मागितलेल्या माहिती पृथक करून ती समोर आणणे असा गुगल सर्चचा हेतू असतो। परंतु यामुळे वापरत्याकर्त्याची माहिती अन्य संकेतस्थळांनाही मिळते। यामुळे शक्यतो अनॉनिमस अर्थात अज्ञात राहून इंटरनेट ब्राउझिंग करा। क्लिप अप करा। इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांना आपण भेट देतो तेव्हा त्या संकेतस्थळांवर आपली माहिती जात असतेच, परंतु त्या संकेतस्थळावरील काही फाईल्स आपल्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर जमा होत असतात। यातील काही कुकीज तुमच्या माहितीचा माग काढणाऱ्या हेरासारखं काम करतात। त्यामुळे प्रत्येक वेळी इंटरनेट वापरानंतर किंवा किमान नवीन वेबसाईट हाताळल्यानंतर पीसी, स्मार्टफोनवरील कुकीज, कॅशे, टेम्पररी फाईल्स हटवून टाका। त्यामुळे इंटरनेट वापराआधी तुमच्या ऑनलाईन सुरक्षिततेचा मुद्दा नक्कीच लक्षात ठेवा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।